व्यक्त करतोय। चला 12वा खेळाडू दोन्ही संघांचा इथे येणे आवश्यक आहे। मंदारजी गडकरी अर्थात मंदार गडकरी असोचे मंदार जे गडकरी यांचा हार्दिक आभार। सिद्धी यस पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते आणि यावी पहिला चेंडू बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू जाणार तोपर्यंत एक धाव फलंदाजी पूर्ण केली, दुसऱ्या टीपर्यंत धावतोय आणि इथे मात्र घोषित अर्थात एक धाव इथे मिळेल। सोन्या गायकवाड आणि सतीश थोरात या ठिकाणी फलंदाज आहे। सतीश थोरात आणि सोन्या गायकवाड दरम्यान यावी हा चेंडू मात्र उजव्या बाहेर पुन्हा एकदा पंचांनी हात जमिनीला समांतर केले, एक धावेचं आणखीन एक योगदान मिळते। यासाठीच केला होता 88 की शेवट गोड व्हावा आणि खरं तर हा आजचा शेवटचा सामना 40+ माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते। अनेकांचे योगदान आहे। सन्माननीय आमचे नगराध्यक्ष प्रशांत जे नाईक सरांच्या माध्यमातून ही त्याने ही क्रिकेट स्पर्धा प्रशांतजी नाईक मित्रमंडळांच्या माध्यमातून दरम्यान यावी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्राचे चेंडू येतोय मैदान क्षेत्रामध्ये तोपर्यंत एक धाव सहजगत्या पूर्ण केली सोन्या गायकवाडनी, एक धावेचे योगदान इथे मिळेल। त्याचबरोबर सिद्धी कंस्ट्रक्शन कुरुळ समीर शेठ पाटील सरांच्या माध्यमातून अर्थातच प्रत्येक दिवसासाठी जी सायकल आपल्याला पाहायला दिली ते अर्थातच प्लेयर ऑफ द डे ही आमच्या आलमेला त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया। दरम्यान मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी नुसता फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, सीमारेषेच्या पलीकडे एक सुंदर फटका, चौकार, 4 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं। चौकार येतोय तो फलंदाज सतीशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरते, धावफलका धावांवर पोहोचल्या त्या 7 धावा धावफलकावर। ग्रुप ग्रामपंचायत रेवदंड्याचे सरपंच प्रफुल्लजी मोरे यांचा देखील हार्दिक आभार। ग्रुप ग्रामपंचायत वेशवी सरपंच गणेशजी गावडे सरांचा देखील हार्दिक आभार। संजय पाटील बॉस अर्थात मानगर 40+ अध्यक्ष त्यांचं हार्दिक आभार आहे। या दरम्यान हा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू येतोय आणि इथे मात्र फलंदाज यावी मैदानातून परततोय, बाद होते फलंदाज सतीशची खेळी समाप्त होते ज्याने 3 चेंडूचा सामना केला, 4 धावांचे योगदान दिलं। विजय मामा खारकर उलवेनोड गौरी स्पोर्ट्स यांचा देखील हार्दिक आभार। अण्णा गावडे सर रसायनी 40+ अध्यक्ष यांचा देखील हार्दिक आभार। या स्पर्धेच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट कौस्तुभजी पाटील, साहिल विवेक, आतिश सुजल यांचा हार्दिक आभार। कारण 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहू शकता डीजेच्या माध्यमातून अर्थात आमच्या साऊंड सिस्टीम राजेंद्र वारिक सर चेंडरे यांचा देखील हार्दिक आभार। क्रीडाभवन मैदान अलिबाग येथे सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, सतीशची जागा घेतोय सचिन घरत। यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर 4 षटकांचा सामना, आयोजकांना म्हणतं 5 षटकांचा सामना करतो, पण दोन्ही संघामध्ये एक सहमत झालं, एक सहमत आणि त्यांनी 4 षटकांचा सामना खेळण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। अर्थात आयोजकांनी त्याला देखील संमती दिली। वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी। यावी हा चेंडू मात्र आपण पाहतात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केले, लॉंग ऑनला क्षेत्राचे चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव धावफलकात नोंदवली गेली। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये असताना 4 षटकांचा सामना। लाडके मायबाप प्रेक्षक ज्याने सकाळच्या सत्रापासून या क्रिकेटचा आनंद घेतला, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांचा देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय। दरम्यान यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिले, लॉफ्टेड पुलचा फटका पाहायला मिळतोय, मिड विकेटला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी, 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज यावेळी सोन्या गायकवाडसाठी 1 षटकाच्या मधून खेळतोय 8 या धावफलकावर आणि एकूण धावफलकात वाढ होते, धावफलकात धावांवर पोहोचतात त्या तब्बल यावी 14। पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मनोज यांनी मात्र 14 धावा खर्च, मागणी षटकाची सांगता षटक मात्र पहिलं समाप्त झालं, 3 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे। या स्पर्धेसाठी सन्माननीय आयोजक प्रशांतजी नाईक सर, नगराध्यक्ष अलिबाग यांचा खूप खूप आभार। सहआयोजक समीरजी चौगळे सर, बाळा पाटील सर, विकासजी दामडे सर, अमरजी वाडे सर, सागरजी पाटील, राखीजी चव्हाण जे तालुका अध्यक्ष 40+ आहेत, संजयजी म्हात्रे सर शहर अध्यक्ष 40+ आहेत यांचा देखील हार्दिक आभार। इतर सर्व सहकाऱ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करूया।
प्लेयर ऑफ द डे बायसिकल नरेजी सावंत या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच आपल्याला मिळाले। त्यानंतर एक LED टीव्ही आणि फलंदाज गोलंदाजीसाठी निश्चित चांगले योगदान दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये झेल मात्र सुटतोय। फलंदाजाला मिळते जीवदान, एक धाव आणखी डबल कव्हर। मालिकावीर मोटार बाईक आहे हे आजपर्यंत एक आणखीन वैशिष्ट्य पाहायला मिळते। आणि प्लेयर ऑफ द डे बायसिकल अर्थात आपल्याला पाहायला मिळाली समीर शेटजी पाटील सर, सिद्धी कंट्रक्शन कुरुड यांच्या माध्यमातून त्यांचा हार्दिक आभार। वळूया मैदानाकडे। पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाज आपण या ठिकाणी पाहत आहेत प्रशांत। ढोकोडीचा खेळाडू यावेळी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न एका हाताने सुरेख क्षेत्ररक्षण ते करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, कारण हा षटकार होऊ शकला असता पण पंचांनी दर्शवली ते षटकार। 6 धावांचे योगदान। संघाची धावसंख्या पुढे सरकते। प्रथम फलंदाजी करत असताना 6 धावा, तर 2 सामने अजूनही बाकी आहेत, त्यामुळे प्लेयर ऑफ द डे सायकल या ठिकाणी मात्र आपण रविवारी या ठिकाणी देऊ। तर मैदानाकडे वळूया, कारण आज उद्घाटन समारंभ होता त्यामुळे सामना थोडेसे निश्चितच कमी खेळले गेले। दरम्यान यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरून चेंडूचे मापार येतोय सुंदर फटका, आणखीन एक चौकार। 4 धावांचे योगदान। संघाची धावसंख्या 4 ने पुढे धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 25 धावा। सूर्या गायकवाड 40+ एक अतिशय दमदार खेळाडू, 2 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून तब्बल त्यांनी 17-18 धावांचे योगदान दिले। पुन्हा एकदा हवेतून खेळलाय, क्षेत्रशिवाय चेंडूवर झेल मात्र घेऊ शकले नाही। स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जीवदान मिळते सोन्या गायकवाडला। अर्थात बॅकअपला क्षेत्ररक्षक येतोय, 1 धाव आणखी डबल कव्हर। 26 धावा डबल कव्हर। पंचांच्या माध्यमातून आमचे तिन्ही पंच कल्याणी गोरपडे सर ठाणे, सतीश ग्रुप्स अंधेरी मुंबई, ऋषिकेश देसाई सर चांगला चेंडू गुडलिंग स्पॉटवर चेंडू इथे पाहायला मिळाला। ऋषिकेश देसाई सर डोंबोली यांचा हार्दिक आभार। गुणलेखकमध्ये अर्थात सिद्धू पाटील यांनी दिवसभर खूप चांगले योगदान दिलं आणि आता आमचे गुणलेखक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात ते स्वराज दाता, जे गुणलेखक नेमतात सागरदादा पाटील यांचा हार्दिक आभार। सागरदादा पाटील यांच्या माध्यमातून 8 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील, ते अर्थात 15, 16, 17 आणि आपल्याला जेव्हा हे सामने खेळू तेव्हा आपल्याला असं वाटेल की आपण सिंधुदुर्गामध्ये 8 षटकांचे सामने खेळतो की काय, अशी परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल। आणि एक नक्कीच चांगले योगदान सागरदादा पाटील या ठिकाणी देतील। षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना गुलाबा फायटर्स या संघाने धावफलकावर धावा नोंदवल्या, त्या तब्बल 27। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.50च्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळाली। षटक होतं गोलंदाज प्रशांतचं, या षटकात त्यांनी एकूण 13 धावा खर्च केल्या। पहिल्या षटकामध्ये मनोज यांनी 14 धावा खर्च केल्या आणि 2 षटकात 27 धावा धावफलकावर। 2 षटकांचा खेळ बाकी आहे। श्री गणपती बाबाच्या पूजनाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी पुष्पहार घालून या ठिकाणी अर्थातच या स्पर्धेला आपण सुरुवात केली। पाहुण्यांचं जे चांगले योगदान पाहिले, राष्ट्रगीतांनी या स्पर्धेला आपण मानवंदना दिली आणि खरं तर विश्वचषक जो रायगड जिल्ह्याचा 40+चा म्हणून आम्ही निश्चितच याचं वर्णन करू, कारण मोठी क्रिकेट स्पर्धा आहे। दरम्यान मैदानाकडे वळूया। नवीन षटक गोलंदाज अरुण विचारे आपल्या बॉलिंग मार्कवर आहे। रेवदंड्याचे खेळाडू आहेत अरुण विचारे। फिरकी गोलंदाजी ऑफ ब्रेक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल। टप्पा पडला, यावी फ्रंट फुटचा चेंडू करण्याचा प्रयत्न केला, मात्र यष्टीचे चेंडू पकडू शकला नाही। चेंडू केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, 1 धाव धावफलकावर 28। 1 गडी बाद 28 धाव धावफलकावर आल्यात। 22चा इशारा आणि 40+चे खेळाडू 59 वर्षाचे 40+चे खेळाडू अर्थात गोलंदाज अरुण विचारे रेवदंड्याचे। दरम्यान वळूया मैदानाकडे। हा चेंडू यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला आरपार पाठवलं गेलं। 6 धावांचे योगदान इथे मिळालं। 34 धावा धावफलकावर।
एक फलंदाज गमावले, चांगली धावसंख्या, 4 षटकांचा सामना तुम्ही आता आजच्या दिवसातला शेवटचा सामना पुन्हा एकदा ऑफ ब्रेक गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, फिरकीचे जादूगार ज्याला म्हणलं तर 59 वय वर्ष ज्यांची गोलंदाजी, उंची होती, हवेतून खेळलाय, शेतीच्या चेंडूर येणार, इथे मात्र कोणतीच चूक करत आणि लॉंग ऑफला सुंदर झेल घेतला गेला आणि फलंदाज बाद करते आणि अरुण विचारे सरांना या ठिकाणी अर्थात पहिलं यश इथे मिळते. 2 बाद आतापर्यंत धावा धावपलकर आल्या त्या 34. फलंदाज या ठिकाणी मैदानातून परततोय सोन्या गायकवाड जो सलामीला फलंदाज पारगाव अर्थातच आकाश तारेकर यांचे मामा मैदानातून परतलेत. ज्या आकाश तारेकरला घडवण्यामध्ये खरं तर सोन्या गायकवाड आणि त्यांचे बंधू यांचं खूप चांगलं योगदान आहे. 2 षटकार 3 षटकार आणि च्या माध्यमातून ती खेळी त्यांनी सजवली. एकवीस धावांची खेळी ते सजवली आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश महाडचे महेश रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि आता मात्र रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारे. तर दोन्ही क्षेत्रात त्यांचं खूप चांगलं युद्ध आहे. एका बाजूला भारतीय सैनिक आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस, हे खरं योगदान आहे. वळी या मैदानाकडे यावेळी मात्र फलंदाजांना फसवलं पूर्णपणे गोलंदाजाने. खरं तर 40+ क्रिकेट स्पर्धा म्हणल्यानंतर 40 नंतर अनेक वर्षाची परंपरा तुम्हाला पाहायला मिळतं. अगदी 72-75 वर्षाचे खेळाडू देखील महाराष्ट्रामध्ये 40+ सामने खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. हे खरं योगदान आहे. एक धाव आरोग्यासाठी ही संकल्प नेहमी तुम्हाला पाहायला मिळतं. कारण आपण 40 नंतर आपण पाहिलं तर आपल्याकडे जी डायबिटीज आणि ब्लड प्रेशर सारखे असाध्य रोग आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा डॉक्टर्स मंडळी सांगतात तुम्हाला चालणं आवश्यक आहे 6 किलोमीटर किमान दिवसातून. आता नोकरी व्यवसायातून हे शक्य होत नाही, त्यामुळे मिळेल त्या वेळेमध्ये क्रिकेट खेळणं त्याचबरोबर फुटबॉल खेळणं यासारखा व्यायाम नाही आणि याच माध्यमातून 40+च्या या क्रिकेटची खरी अर्थात संकल्पना तुम्हाला नवी मुंबईमध्ये पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रभर ही क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. यावेळी हवेतून खेळलाय मिडविकेटच्या क्षेत्राच्या चेंडूला मात्र येतं. या षटकात 2 षटकार आतापर्यंत आणि 6 धावांचं योगदान इथे जाऊन पोहोचते. ते प्रथम फलंदाजी करत असताना गुलाबा फायटर्स या संघाची धावसंख्या लौकिक स्पोर्ट्स भेटकळ उरण संघाविरुद्ध येऊन धावून पोहोचते ती तब्बल 40 या धावफलकावर. अरुण विचारे गोलंदाज आहेत. यावेळी पुन्हा एकदा ताकदीचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग वरून चेंडूला फेकून दिलं. 6 धावांचं अतिशय मोठं योगदान पुन्हा एकदा मिळालं. 46 धावा धावपलकावर 3 षटकांची समाप्ती इथे पाहायला मिळाली. षटक मात्र मागडे षटक समाला पाहिलं अरुण विचारे सरांचं रेदंडचे गोलंदाज आहेत ज्यांनी तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि 2 षटकार या ठिकाणी मारतात ते फलंदाज महेश जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर आणि आता मात्र रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारे ज्यांनी 2 षटकांच्या मध्ये 12 धावांचं योगदान दिलं. आता मात्र अंतिम षटक असेल खेळाच्या पहिलं सत्र तुम्ही या ठिकाणी पाहतात. 46 धावा धावपलकर आल्यात. प्रत्येक षटकाचा जर आपण विचार केला तर 46 धावा 3 षटकामध्ये म्हणजे प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 15.33च्या सरासरी धावसंख्या धावपलकर इथे पाहायला मिळाली. आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज बॉलरचं नाव गोलंदाज भरत. अंतिम षटक आहे 46 धावा धावपलकावर. 4 षटकांचा सामना आहे. आयोजकांनी 5 षटकांचा सामना निश्चित केला होता पण दोन्ही संघांनी ठरवलं आम्ही 4 षटकांचा सामना खेळू आणि या ठिकाणी मात्र 4थ्या षटकातला पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न लॉंग क्षेत्रामध्ये 1 धाव सहजगतीने मिळाली. 37 धावा धावपलकावर. फुटबॉलचे सामने घड्याळाची वेळ जर आपण पाहिली तर या ठिकाणी 6 वाजून जवळपास 25 मिनिटं झालीत. पण क्रिकेटवरची आवड आणि या आवडीचं निश्चितच हे योगदान म्हणजेच 40+ अर्थातच रायगडचा विश्वचषक 40+चा ओडिया मैदानाकडे या वेळचा चेंडू निश्चितच मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑफला चेंडूला भिरकावून दिलाय. षटकात 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावपलकात वाढ होते 53 धावा धावपलकावर. उद्या मात्र आयोजकांच्या निश्चितच मान्यतेनुसार 8:45 वाजता नाणेफेक केली जाईल. 8:30 वाजता प्रत्येक संघाने खेळणाऱ्या 2 संघांनी अर्थातच या ठिकाणी उपस्थिती नोंदवायची आणि दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहतात चेंडू चांगला होता तर
मेजवानी हॉटेल गोंधळपाडा विरुद्ध 40+ असोसिएशन रसायनी या दोन संघांमध्ये पुढची लढत बरोबर 9:15 वाजता नाणेफेक होईल आणि 9 वाजता सामना सुरू होईल. तर दोन्ही संघांनी यूट्यूबच्या माध्यमातून जे पाहतात त्यांनी कृपया आणि निश्चितच फोनच्या माध्यमातून अर्थातच तिथे योगदान दिले. तिथे मात्र मोठा फटका अर्थात सुरेख खेळू चेंडू या ठिकाणी कव्हरमधून चेंडू सीमापार झाला. कव्हर ड्राईव्ह 4 धावा. चार धावांचं योगदान. सुंदर फलंदाजी इथे मला पाहायला मिळते. ती महेश मार्च खेळाडू आहेत. 3 षटकारांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 22 धावांचे योगदान दिले. अंतिम षटक मारधाडीच्या षटकामध्ये मात्र मोठी फलंदाजी पाहायला मिळते पंचांच्या उजवीकडून. गोलंदाज यावेळी मात्र हा चेंडू चांगला चेंडू होता. गुडलेन्स पडो चेंडू उंची दिली गेली होती. फलंदाज पूर्णपणे बीट झाले. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतोय. नेताव चेंडूचे पुन्हा सांगता गोलंदाज भरत आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा पण तो पंच या ठिकाणी बहुधा नाखुश त्याने आपले हात जमिनीत समांतर केले. दर्शवले हा चेंडू अवांतर आहे. 1 धावेचं आणखी योगदान. धावफलकात पुन्हा एकदा 1 ने वाढ होईल आणि धावफलकावर जाऊन पोहोचतात त्या 58. चांगली धावसंख्या धावफलकावर नोंदवली कुलाबा फायटर्स या संघाच्या माध्यमातून. 2 सामने मात्र बाकी राहिले. त्यामुळे या ठिकाणी या सामने अर्थातच या दिवसातला चांगला खेळाडू म्हणून जे पारितोषिक सायकल ही अर्थातच रविवारी या ठिकाणी दिलं जाईल. दरम्यान मैदानाकडे बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र आपण चेंडू पाहतात गेलो सिलिम मेडॉनला. शेताची चेंडू इथे दुसरी धाव घ्यायची होती. इथे मात्र धोका पत्करला आणि फलंदाज धावचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. तिसरा फलंदाज मैदानात गमावलाय. चला टायमिंग वेळेचं बंधन पाळायचं आहे. जास्त वेळ दौडू नका. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे. आणि पहिल्या सत्रात समाप्त कुलाबा फॅयटर्स संघाने धावफलक नोंदवले. त्या 4 षटकामध्ये तब्बल 59 आणि 60 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आले. लौकिक स्पोर्ट्स भेंडकळ उरण या संघासमोर प्रति षटक 15ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मी विनंती करेन कुलाबा फॅयटर्स संघाला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 60 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू आणि 60 धावा. यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात ड्रीम्स क्रिकेट अलिबाग याच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेट स्पर्धेचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता. आणि तब्बल 12 आफ्रिकन देशांनी खरं तर क्रिकेटला विरोध केला म्हणजे त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणण्यात आली. पण तो 182 देशामध्ये कुठेही गेला जगभरात तर या लाईव्हच्या स्पर्धा तुम्ही कुठेही पाहू शकता. हे योगदान आहे. अलिशान चौगावची ती क्रिकेट स्पर्धा आम्ही करत होतो 15-20 दिवसापूर्वी. तेव्हा अगदी कुवेत आणि इंग्लंडमधून देखील फोन आले की अतिशय चांगली क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. हे योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. काल अर्थातच देवगडची स्पर्धा मी करतो. तिथे देखील अगदी अमेरिका देशामधून देखील फोन आले कारण तिथले रहिवासी हे अमेरिकेमध्ये अर्थात योगदान देतात. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की खूप चांगलं योगदान यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतं. tenniscricket.in च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर अनेक असे अर्थात टेनिस क्रिकेट लाईव्ह करणारे अनेक टीम तुम्हाला पाहायला मिळाल्या. चला 12वा खेळाडू यायचा आहे तुम्हाला विनंती आहे. साठ धावांची गरज आहे. क्रिकेट अलिबाग.in अर्थातच प्रमोदजी कवळी यांनी देखील सुरुवात केली होती. त्यानंतर ड्रीम्स क्रिकेट अलिबाग, कौस्तुभजी पाटील, पीटीसी लाईव्ह पनवेल, tenniscricket.in, संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून किरणजी दळवी, केतनजी दळवी, त्यानंतर WTC स्पोर्टिव्ह एम्पायर लाईव्ह राहुल उल्लेकर पनवेल खिडकपाडा, इंडिया क्रिक राहुल बेट्टा, GTC ग्लोबल tenniscricket.in, जल्पेश भोईर यांच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्स लाईव्ह सय्यदजी तारीफ, विपुलजी पांडुलकर आणि संदीपजी गिर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांचं नाव निश्चित मी घेतलं. GST अर्थात अक्षयजी भगत, गोविंदजी पाटील, रोहिंजन पनवेल, DCW डोंबोली क्रिकेट वर्ल्ड, फॉर्च्यून इव्हेंट्स कुटारी पनवेल, राजेंद्रजी म्हात्रे, कृष्णाजी म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धा पाहतात. तर चला जरा प्लीज 12वा खेळाडू इथे नाही आहे, जरा नावं द्यायची आहेत. नाशिकचा फलंदाजाचं नाव द्या प्लीज.
गोलंदाज मंदार लवेकर 60 धावांची गरज आहे. संतोष यावी फलंदाज. संतोष आणि बाळा डावाची सुरुवात करतात. साईप्रीत लाईव्ह संदेजी शेळके, 24 लाईव्ह इव्हेंट संदेजी पाटील बोरले, MTC लाईव्ह रोशन केनी तळोजा असे एकूण आपण पाहिलं तर अनेक यूट्यूबच्या मदतीने क्रिकेट पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि चेंडूला भिरकावून लॉंग ऑन क्षेत्रामधून चेंडू जातो. सीमारेच्या पलीकडे येतो एक सुंदर फटका, षटकार साधावा. वळी मैदानाकडे पुन्हा एकदा मोठा फटका पूल केलाय. स्क्वेअर लेगला येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 षटकार इथे पाहायला मिळतात. ते अर्थातच लौकिक फायटर्स लौकिक स्पोर्ट्स भेंडकळ उरण संघाच्या माध्यमातून. दोन चेंडूमध्ये 2 षटकार. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ते बाबू दक्षिणकर आणि बाळा. तर पहिले षटक घेऊन गोलंदाज मंदार लवेकर. मंदार लवेकर आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. मगाशी 2 फटके आपण पाहिले, एक लॉंग ऑनला एक डीप स्क्वेअर लेगला. इथे मात्र निश्चित चेंडू इथे पाहायला मिळाला. तो कव्हर वरून चेंडूला सीमार पाठवला आणि 3 चेंडूमध्ये 3 अर्थात आलेले षटकार. कोण म्हणेल की 40+ खेळाडू षटकार मारू शकत नाहीत, फक्त तरुण खेळाडू षटकार मारू शकतात. तुम्ही पहा या ठिकाणी फलंदाज अर्थातच बाबू दक्षिणकर यांच्यामधून 3 षटकार इथे पाहिले. 18 धावा तबलकावर 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. पुन्हा एकदा पुढे चेंडू आणि यावी चौथा षटकार. लॉंग ऑन काय फटका, ताकदीचा वापर इथे केला गेला. लॉंग ऑन आलेला सुंदर फटका. 4 चेंडूमध्ये 4 षटकार. जबरदस्त टायमिंग शॉट ज्याला म्हणलं जातं. फलंदाजाला खरं तर हा चेंडू आता मात्र एक निश्चितच फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय. तो बाबू दक्षिणकर यांना ज्याने 4 चेंडूवर 4 षटकार मारले. 24 धावांचं योगदान इथे मिळालं. चला फारसा वेळ दौडू नका. 36 धावांची गरज आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावांची गरज आहे. इथे मात्र आपण पाहता सिली पॉइंट जवळ आणला गेलाय. एक मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण संघाचा हा अर्थात झुगाळण्याचा प्रयत्न केलाय. बाबू यांनी चेंडूला अर्थात सीमार पाठवला. षटकार निश्चित आला नाही, पण चौकाराचं योगदान इथे पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र 19 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष या ठिकाणी येतोय. अर्थात चांगली फलंदाजी. घड्याची वेळ जर तुम्ही पाहिलं तर 6:30 वाजून गेले. 6 वाजून 32 मिनिटं झालेत, पण आमचे फलंदाज बाबू दीक्षितकर यांच्या माध्यमातून पाहिला 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. तो लौकिक स्पोर्ट्स भेंडकळ उरण संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हवेत आहे, मात्र इथे क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली येणार. लॉंगरला हा सुरेख झेल घेतला गेला. खेळी जरी समाप्त झाली असली तरी जोरदार टाळ्या वाले पाहिजे फलंदाज बाबू दक्षितकर यांना, ज्याने तब्बल 4 सलग षटकार मारले, एक चौकाराचे योगदान दिलं आणि मैदानातून परततात खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. एक चांगला आक्रमकता दाखवण्यात आली फलंदाजीच्या माध्यमातून आणि बाद होतात. तब्बल 28 वैयक्तिक धावसंख्या देत या ठिकाणी पहिला फलंदाज इथे गमावलाय. अंधाराचं साम्राज्य मैदानात पसरत असताना पण तुम्ही पाहतात एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. दोन्ही संघांचं कोणताही ऑब्जेक्शन नाही आहे आणि अर्थातच आयोजकांनी देखील सांगितलं होतं की आम्ही 5 षटकांचा सामना खेळू, पण दोन्ही संघांनी मान्य केलं की आम्ही 4 षटकांचा सामना खेळू. षटक मात्र समाप्त झालं मंदार लवेकरचं, ज्यांनी तब्बल 28 धावा खर्च केल्या. आता मात्र समीकरण बनेल 60 धावांची लक्ष्य 4 षटकामध्ये. अर्थातच धावलकर धावा येऊन पोहोचले. तब्बल 28 म्हणजे येणारी 3 षटकं 18 चेंडूमध्ये 32ची गरज. 18 चेंडूमध्ये 32ची गरज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज सचिन घरत. अलिबाग
अलिबागचे सचिन घरत या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. समोर मात्र फलंदाज खेळण्याची तयार असेल तो बाळा दीक्षितकर, नाही बाळा दीक्षित बाद झालेत. तर यावेळी मात्र बाळा या ठिकाणी तयार असतील. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी अप्परकटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र घोषित क्षेत्र आहे. एकच धाव इथे, एक धावीचे योगदान मिळेल. एक धाव संघाला मिळते. 31 ची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ बाकी. बाळा एका धावीने आपलं खातं उघडत आहेत. छोट्या दोस्ताला विनंती आहे मैदानात जाऊ नको, कारण एक चांगली क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. बाळामुळे भाषेत दांडी गोली ते झाली आणि बाळाची खेळी मात्र समाप्त होते. दुसरा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. समीरजी सरांच्या चौगुले सरांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होते की आम्हाला 8 सामने खेळवायचे आहेत आणि 8ही सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तर नक्कीच 8 सामने सर्व क्रिकेट खेळाडूंचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करूया. त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि ही क्रिकेट स्पर्धा पहिल्या दिवशी कोणत्या प्रकारचा गालबोट लागता इथे संपन्न होते. बाळा या ठिकाणी मैदान परततोय. एक धावीचं योगदान दिलं, बाद होतोय. 2 चेंडूचा सामना केला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये नौकरचे अलिबागचे एक सुपरस्टार, एक निश्चितच एक चांगले खेळाडू, अभ्यासू खेळाडू आणि महेंद्रदादा म्हात्रे या ठिकाणी येत आहेत, ज्यांच्या माध्यमातून खरं तर धनवीन अलिबाग या नावाला खूप चांगले योगदान मिळालं. आणि समीरजी चौगुळे सरांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा 45च्या माध्यमातून धनवीन अलिबाग संघाने जिंकण्याचा महापराक्रम तुम्हाला पाहायला मिळाला. तर महेंद्रदादा म्हात्रे आहेत, एक अभ्यासू खेळाडू आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक नौकरचे खेळाडू घडले आणि डिंगडॉंग या संघामधून प्रतिक्रिया संघामध्ये खेळणारा रायगडचा पहिला खेळाडू म्हणून महेंद्रदादा म्हात्रे यांना अर्थात संधी मिळाली. इथे मात्र चेंडू पाहिला यॉर्कर पद्धतीचा होता. महेंद्रदादा म्हात्रे मात्र शून्यावर या ठिकाणी परततात आणि तिसरा फलंदाज यावेळी गमावला जातोय तो लौकिक स्पोर्ट्स भेंडगड उरण या संघाचा. शून्य धावसंख्येवर परततात. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ते गोलंदाज सचिन घरत यांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेंद्रदादा मात्र शून्य धावसंख्येवर या ठिकाणी परततात. परंतु अलिबागच्या क्रिकेटला एक चांगलं योगदान देणारा खेळाडू, ज्यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर मोन्यासारखा खेळाडू घडला, सुमित भगत सारखा खेळाडू पण आपल्याला पाहायला मिळाला. अनेक खेळाडू घडवलेत ते महेंद्रदादा म्हात्रे सरांनी. मैदानाकडे आपण वळूया. नवीन फलंदाज मैदानात येतात. फलंदाज यावेळी मनीष मोकल, हाशुरे गावाचे मनोज मोकल यावेळी मैदानामध्ये दाखल होतात. बुडती नौका पहिल्या नेण्यासाठी एका नागफेची नावाडीची गरज आहे. तर नावाडी म्हणून मनोज मोकल या ठिकाणी काही कामगिरी देणार 45चा खेळाडू. कारण हाशुरे म्हणलं की बाळवीर क्रिकेट मैदान, हाशुरेचं मैदान क्रिकेटसाठी खूप चांगले योगदान मैदान म्हणलं तर खारीपटा बनलं. मगाशी महेंद्रदादा मात्र नौकर जे होते हा खेळाडू हाशुरेचा आहे. यावेळी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे. लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार तो, पण एक छोटा मुलगा या ठिकाणी झेल घेतोय. वा, काय कमाल कामगिरी केली त्याने आणि त्याला 200 रुपयाचा पारितोषिक आहे. छोट्या दोस्ताला विनंती आपण यायचं आहे. आमचे आयोजक सन्माननीय समीरजी चौगुले सरांच्या 200 रुपयाचा पारितोषिक, छोट्या दोस्ताला विनंती यायचं आपण, तुला पारितोषिक देऊन करण्यात येईल. हे क्रिकेट आहे. छोटी मुलं देखील पहा काय जबरदस्त योगदान देतात. षटकार 6 धावांचे योगदान. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. मोठा फटका खेळलाय. कार्पेट्सनी चेंडू इथे पाहायला मिळाला. चेंडू जातोय तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक थोडासा खराब आणि चेंडू मात्र जाईल सीमारेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4 धावांचं इथे योगदान इथे पाहायला मिळालं. मनोज मोकल यांच्या बॅटमधून एकूण 10 धावांचे योगदान. बाळाचं नाव प्रियाल जितेंद्र गायकवाड, वय वर्ष 10 वर्षाचा मुलगा, ज्याला आज आमचे सरांच्या माध्यमातून अर्थातच आयोजक आमचे
चौघे सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक देऊन आपण गौरवण्यात येतोय. भविष्यातला अलिबागचा क्रिकेटपटू तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान मैदानाकडे पण जाऊया आणि मैदानाकडे आपण येत्या पाहता षटक समाप्त झालं. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलका धावा येऊन पोहोचल्या. त्या तब्बल 7 धावांच्या लक्ष्यात पाठलाग करत आहेत. 39 धावा धावफलकावर. 21 ची गरज आहे. 12 चेंडूवर 21 धावांची गरज आहे. षटक समाप्त झालं ते सचिन घरत यांचं. या षटकात एकूण 11 धावा धावफलकात आले. 2 फलंदाज त्यांनी माघारी परतवले. महेंद्रदा मात्रे आणि त्याचबरोबर आणखीन एक खेळाडू त्यांनी मैदानातून परतवलं. आता मात्र येणारे 12 चेंडू बाळा आणि महेंद्र मात्रे यांना एकडे मैदानातून परतवलं होतं. पण तो नवीन फलंदाज जेव्हा हशिवरेचा मैदानात आला तो अर्थातच मनोज मोकल यांनी हार मानली नाही. एक षटकार चौकाच्या बाजून 10 धावांचे योगदान त्यांनी दिलं. लॉंग ऑफला एक सुंदर फटका षटकार आणि मिड विकेटला खराब क्षेत्राचा चौकार. नवीन षटक घेऊन गोलंदाज उर्वरित सामने या ए आणि बी गटातले अर्थात रविवारी पाहायला मिळतील अंतिम दिवशी. आणि गोलंदाज यावी सज्ज महेश. 75 रुपये चेंडूला घेऊन काढला. इथे मात्र आपण पाहतात शॉर्ट कव्हर पॉईंटला 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला. 40 धावा धावफलकावर. 11 चेंडू 20 धावांची गरज आहे. कोल्हापूर फायटर्स आणि लौकिक स्पोर्ट्स भेंडकळ उरण यांच्यामध्ये चालू असला हा आजच्या दिवसातला 40+चा शेवटचा सामना. जबरदस्त आयोजन आणि त्याचं निश्चित चांगलं योगदान. दरम्यान यावी हा चेंडू पाहतात. चेंडू जातोय तो मिडन क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र ओव्हरथ्रो आणि पाहणारा फलंदाज आणि गोलंदाज यांची शर्यत पाहायला मिळाली. कारण जर थांबले असते तर कदाचित तिसरी धाव देखील आली असती. 2 धावांचे योगदान इथे मिळते. 42 धावा धावफलकावर. 42 18 धावांची गरज आहे. अगदी 6 वाजून जवळपास 42 मिनिटं झालीत आणि पहा एखादी तरुण मुलं जे क्रिकेट खेळतात ना 15-16 वर्षाची अंधारामध्ये त्याच पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. हे 40+चं योगदान आहे. क्रिकेटवरचं प्रेम हे आम्हाला पाहायला मिळालं. वळूया मैदानाकडे. महेश गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाणार तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक मिड ऑनला येतोय. 1 धाव धावफलकात नोंदवली जाते. 43 धावा धावफलकावर. 17 ची गरज आहे. एका बाजूला मनोज मोकल आहे. दुसऱ्या बाजूला मनीष भोईर आहे. याच्या चेंडूमध्ये यष्टीचे चेंडू पकडले. सोयीचा इशारा येतोय. 1+1 2 धावांचं आणखीन एक योगदान मिळेल. दुष्काळ 13वा महिना जसं म्हणलं जातं या ठिकाणी 2 धावांचं योगदान मिळते. धावफलकात धावा येतात त्या तब्बल 45 15 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलं तुम्हाला पाहायला मिळते. शॉर्ट पॉईंट एक शॉर्ट गली पाहतायत. एक कव्हरला क्षेत्रक्षक पाहू शकता. एक लॉंग ऑफ कृष्ण ऑफ साईडला. एक क्षेत्रक्षक मात्र मिड ऑफला. दरम्यान पुढील चेंडू यावी फुल टॉस. बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक स्वतःला सावरा प्लीज. आणि इथे मात्र उंच उडी घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र निश्चित अयशस्वी ठरले आणि 4 धावांचं योगदान इथे मिळाले ते फलंदाजाला. चौकार 49 धावा धावफलकावर. चौकार मिळतो तो मनोज मोकलला. हा शिवरे गावाचा हा खेळाडू. माफ करा मनीष भोईर यांना 4 धावांचं योगदान इथे मिळेल. मनीष भोईर समोर आहेत. 49 धावफलकावर आलेत. 11 धावांची गरज आहे. लाडके मायबाप प्रेक्षक यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण खरोखर या सामन्याचा आनंद घेत आहेत. दरम्यान कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. तो पण अर्धशतक धावफलकावर नोंदवले ते यावी लौकिक स्पोर्ट्स भेंडकळ उरण या संघाचं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की सुरुवातीला जमते ती गर्दी उडतात ते दर्दी उडाले ते कावळे आणि राहिले ते मावळे. तर निश्चितच तुम्ही दर्दी प्रेक्षकात तुमचा आम्ही या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये झेल या ठिकाणी जमिनीला दान नव्हतंय आणि 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या फलंदाजाला. 52 धावा धावफलकावर.
मैदानाकडे जरा पाणी घेऊन जायचे. स्वयंसेवकांना विनंती आहे, पाणी घेऊन जा. षटक मात्र समाप्त झाले. ते गोलंदाज भैस त्याने या षटकात 13 धावा खर्च केल्या. 52 धावा आपल्याकडे. 8 धावांची गरज आहे. शेवटचे षटक बाकी आहे. कोण जिंकणार अटीतटीची लढत तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांना तर खरं तर असेच सामने पाहायला मिळतात जेव्हा एका चेंडूमध्ये एक चौकार पाहिजे, एका चेंडूमध्ये एक धाव पाहिजे किंवा एका चेंडूवर षटकार पाहिजे. तेव्हा खरं तर जी रोंगटे उभे करतात, रोमांच शरीरावर उभे केले जातात. तर हे खरं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून. आज पहिला दिवस कोणत्या प्रकारची गालबोट लागता ही क्रिकेट स्पर्धा अलिबाग 40+ आयोजित प्रशांतजी नाईक मित्रमंडळ 40+ यांच्या माध्यमातून रायगड जिल्हा 40+ ही क्रिकेट स्पर्धा. चला फास्ट खेळायचं आहे. टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 अर्थात क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच रायगडचा 40+चा विश्वचषक. आज शुक्रवारी ह्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. उद्या शनिवार दुसरा दिवस असेल. उद्या 9:15 वाजता रिपोर्टिंग करायचे दोन्ही संघांनी आणि त्यानंतर 9 वाजता बरोबर सामना तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या शनिवार हा अर्थातच सुट्टीचा दिवस असेल. परवा रविवार हा आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे शेवटच्या षटकाकडे. शेवटचं षटक. बॉलचं नाव सांगा जरा प्लीज. बॉलर्स नेम. चला वेळ. चला सामना सुरू करायचा आहे आणि 8 धावांची गरज आहे. चला पंचांना विनंती आहे, एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे कारण जे नियंत्रित वेळ दिली होती त्या वेळेचं बंधन आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षणाने पाळलं गेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक 30 षट सर्कलमध्ये तुम्हाला इथे आतमध्ये घ्यावं लागेल. आणि आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षण करणारा संघ गुलाबा फायटर्स या ठिकाणी आपला एक क्षेत्ररक्षक मैदान घेतोय. अंतिम षटक. गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू जबरदस्त या ठिकाणी पाहिला. चेंडू उजव्या यष्टीच्या वरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. वेळेचं बंधन पाळलं गेलं नाही त्यामुळे एक क्षेत्ररक्षक 30 षट सर्कलमधून अर्थात सीमारेषेकडून 30 षट सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक इथे नाही आहे. माझा चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. पाहूया पंचांचा इशारा येईल आणि तोपर्यंत चौकार. हा चौकार 4 धावांचं योगदान मिळते. धावफलकात वाढ होते. धावफलकात धावांवर पोहोचतात त्या 56. अब तक 56. 4 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 4 धावा. चौकार आला तो फलंदाज दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र हा चेंडू हवेतून बिरकांडलेला आणि अशा प्रकारे हा सामना अर्थातच खूप चांगले योगदान षटकाराच्या मधून सामना जिंकण्यात गेला. तो इथे 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं. लौकिक स्पोर्ट्स बेंडकळ उरण संघ विजय होतोय. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि कुलाबा फायटर्स संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघ आपल्याला एकमेकाला हस्तांतरण करतात. हे खरं 40+चं निश्चित गमक आहे कारण पराभूत संघ विजयी संघ यांच्यामध्ये एक चांगलं योगदान दिलं जातं आणि सामन्याचा मानकरी सामनावीर बाबू दक्षिण